मित्रांनो, आपण सध्या प्रतापगड पासून 2 किलोमीटर अंतरावर दूर आहोत आणि मित्रांनो, पायरी मार्ग लागल्यानंतर 2 ते 3 मिनिटात लागतो तो महादरवाजा। मराठीच्या 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये प्रतापगड म्हणून जो बुरुज दाखवलेला तो हाच आहे मित्रांनो। असाच आपला एक मोठा भाऊ कोल्हापूरवरून प्रतापगड फिरायला आलेला आहे, त्याच्याशी तुमची भेट घालून देतो। आणि हा आहे सुदर्शन गरज, खूप छान व्हिडिओ त्याचे, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू दादा, थँक्यू, वेलकम, नाईस टू मीट यू। मित्रांनो, आपण महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांना हरवून रायरी म्हणजेच रायगडचा डोंगर जिंकला असं ऐकतो, पण ते जावळीचे चंद्रराव मोरे कुठले होते हे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, आपल्याला पूर्ण गडाला प्रदक्षिणा मारायची आहे, त्यामुळं महादरवाजापासून डायरेक्ट गडावरती न जाता आपण या पूर्ण तटबंदीचा प्रवास करूयात आणि नंतर गडावरील वास्तूंचे दर्शन घेऊयात। मित्रांनो, आता आपण प्रतापगडवरील चोर दरवाजापाशी येऊन पोहोचलो। मित्रांनो, प्रतापगड हा दुसऱ्या एका विशेष प्रसंगाचा साक्षी राहिलेला आहे, तो म्हणजे मित्रांनो अफजल खानाच्या स्वारीवेळी महाराजांनी प्रतापगडच का निवडला यात। मित्रांनो, गडावरील केदारेश्वर महादेवाला इच्छापूर्ती केदारेश्वर महादेव असंही म्हणतात। त्याचं कारण असं की म्हणजे माझं शरीर हे सातारा जिल्ह्यात आहे आणि माझा हात हा रायगड जिल्ह्यामध्ये। जय शिवशंभू मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने इतिहासामध्ये अजर अमर झालेल्या किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी। चला तर मग आजची खास सफर सुरू करूयात। मित्रांनो, हा रोड येतो पोलादपूरकडनं आणि इकडे जातो महाबळेश्वरला। पोलादपूरकडनं येणाऱ्या रोडकडनं आपल्याला उजव्या साईडला वळायचंय, ते लागतं प्रतापगडचं प्रवेशद्वार। मित्रांनो, आपण सध्या प्रतापगड पासून 2 किलोमीटर अंतरावर दूर आहोत आणि आपल्याला इथून समोर दिसतोय आपल्याला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये प्रतापगड म्हणून जो बुरुज दाखवला जायचा तो बुरुज हा आहे मित्रांनो। भगवा झेंडा मानात फडकत आहे। मित्रांनो, प्रतापगडाच्या पार्किंग पासून एक 5 मिनिटं पायी चालत आल्यानंतर आपल्याला लागतो तो पायरी मार्ग। मित्रांनो, पायरी मार्ग लागल्यानंतर 2 ते 3 मिनिटात लागतो तो महादरवाजा। मित्रांनो, महादरवाजा समोरचा जो हा मेन बुरुज आहे त्याला अफजल बुरुज किंवा झेंडा बुरुज म्हणून ओळखले जाते। मित्रांनो, या बुरुजाला अफजल बुरुज असे नाव दिले गेलेले आहे। याला अफजल बुरुज नाव देण्यामागची कहाणी अशी मित्रांनो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला तरी पण त्याचा पूर्ण मृत्यू झालेला नव्हता मित्रांनो। तो पालखीमध्ये बसून पळू लागला, पण शिवाजी महाराजांसोबत शामियान्यात आलेला त्यांचा सवंगडी म्हणजेच संभाजी कावजी याने त्या पालखीला अडवं येऊन अफजल खानाचं मुंडकं कापून आणलं आणि ते या बुरुजाखाली पुरलं गेलं। मराठीच्या 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये प्रतापगड म्हणून जो बुरुज दाखवलेला तो हाच आहे मित्रांनो। लहानपणी पुस्तकामध्ये बघितलेला मित्रांनो, आता समोरासमोर बघायला मिळतोय, तर एक वेगळाच आनंद आहे त्याचा पण।
मास्टर नहीं दे रहे मित्रांनो, मी गड भ्रमंती फक्त 7 ते 8 दिवस झाले चालू झाली, पण आपल्या महाराजांचे उपकार एवढे की लगेच लोक ओळखायला पण लागले. असाच आपला एक मोठा भाऊ कोल्हापूरवरनं प्रतापगड फिरायला आलेला आहे, त्याच्याशी तुमची भेट घालून देतो. आणि हा आहे सुदर्शन गरज. खूप छान व्हिडिओ त्याचे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू दादा. थँक्यू. वेलकम. नाईस टू मीट यू. मित्रांनो, प्रतापगड प्रसिद्ध आहे तो महाराजांनी अफजल खानाच्या केलेल्या वादासाठी. पण अफजल खानाची स्वारी ही महाराजावर आली का? तर याचं कारण असं की अफजल खानाच्या स्वारीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे जवळजवळ 40 किल्ले हस्तगत केले होते. महाराजांना जर असंच सोडलं तर महाराज आदिलशाही गिळंकृत करायला वेळ लागणार नाही, अशी भीती अली आदिलशहाची आई बडी बेगम हिला होती. त्यामुळं तिनं छत्रपती शिवाजी महाराजांवरती अफजल खानाची स्वारी पाठवली. मित्रांनो, स्वराज्याची त्यावेळी सुरुवातच होती, त्यामुळे महाराजांकडे इतकी क्षमता नव्हती की ते खानासोबत समोरासमोर लढून विजय मिळवू शकतील. त्यामुळे महाराजांनी युक्ती आखली आणि खानाला जावळीच्या खोऱ्यात त्याच्या सैन्याचा बिमोड करायचा अशी त्यांनी योजना केली. तर हे जावळीचे खोरे त्या काळचे असे बिकट खोरे होते मित्रांनो की सूर्यप्रकाशालाही खाली जमिनीवर पोहोचता येत नव्हते. मित्रांनो, 350 वर्षानंतरही जर जावळीच्या खोऱ्यामध्ये वाघ, बिबट्या आणि इतर जंगली प्राण्यांचा वावर असेल तर शिवरायांच्या काळामध्ये म्हणजेच 350 वर्षापूर्वी हे जंगल किती घनदाट असेल याचा विचार तुम्ही करू शकता. मित्रांनो, आपण महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांना हरवून रायरी म्हणजेच रायगडचा डोंगर जिंकला असं ऐकतो. पण ते जावळीचे चंद्रराव मोरे कुठले होते तुम्हाला माहिती आहे का? तर ते होते प्रतापगडच्या पायथ्याशी जावळी म्हणून गाव आहे, त्या गावचे ते राहणारे. चला तुम्हाला ते जावळी गाव दाखवतो. हा आहे प्रतापगड मित्रांनो, आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी हे जे दिसतंय ते आहे जावळी गाव मित्रांनो. याच गावचे होते ते चंद्रराव मोरे. मित्रांनो, अफजल खान नामी हे स्वराज्यावर आलेलं संकट केवढं मोठं होतं हे तुम्ही यावरूनच ओळखू शकता की अफजल खानासोबत जवळजवळ 10-12 लाख सैन्य, 4000 घोडी, 4000 बैल, 1200 उंट आणि 65 हत्ती होते. त्यासोबतच 10 लक्षांचा ऐवज सुद्धा त्याच्यासोबत होता. मित्रांनो, हा आपल्या लाडक्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातला बुरुज बघून झाल्यानंतर आता आपण याच तटबंदीने वर जाऊयात. चला तर. हा आहे महादरवाजा मित्रांनो, याच्या समोरच आहे तो आता आपण बघितलेला बुरुज. मित्रांनो, या रस्त्याने आपण नंतर जाऊयात. आपल्याला देवी तुळजाभवानीचंही दर्शन घ्यायचं आहे, पण आधी ही जी तटबंदी आहे ही फिरून घेऊयात मित्रांनो. चला.
इथे एक शिवकालीन तलाव आहे मित्रांनो. पाणी काढण्यासाठी दोरी तिथे आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही मित्रांनो. थँक्यू. शेवटी महाराजांच्या फसव्या नम्रतेला बळी पडून खान प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार झाला. नियम आणि अटी ठरल्याप्रमाणे प्रत्येकासोबत त्यांचा वकील आणि एक अंगरक्षक असणार. पण महाराजांनी चतुरीने खानाच्या अंगरक्षकालाही शामियान्याच्या बाहेर काढले. खानाचा अंगरक्षक होता सय्यद बंडा, जो पट्टा चालवण्यात अतिशय बळकट होता. आणि महाराजांचा अंगरक्षक होता जीवा महाला, जोही पट्टा चालवण्यात पटाईत होता. मित्रांनो, खान महाराजांच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. तो वाईवरनं महाबळेश्वर आणि नंतर प्रतापगड येथे आला. सुरुवातीचा तळ हा वाई असल्यामुळं खानाचं बरंच सैन्य वाईमध्ये पण होतं. भेटीच्या ज्या अटी होत्या त्यात कुणीही सोबत सैन्य घेऊन येणार नाही अशी अट होती. फक्त सोबत एक अंगरक्षक असेल अशी अट खानाने मान्य केली. मित्रांनो, खानाच्या भेटीनंतरच्या पूर्ण प्रसंगाचे नियोजन महाराजांनी आधीच करून ठेवले होते. त्यामध्ये खानाचे जे सैन्य जावळी या गावामध्ये तळ देऊन होते, त्यावर मोरोपंत पेशवे यांनी गडावरून तोफांचा मारा केल्यानंतर संकेत मिळाला की त्या खानाच्या सैन्यावर हल्ला चढवून त्याचा मोड करायचा आणि नेतोजी पालकर यांनी जे सैन्य गडावर येऊ पाहते त्यांचा मोड करायचा. महाराजांचे हे लोक आधीच त्या वाटेवर गुप्त बनून राहिलेले. महाराजांनी पराक्रमाने जेव्हा खानाचा वध केला, ही बातमी जेव्हा तळ देऊन असलेल्या खानाच्या सैन्यापर्यंत पोहोचली, तेव्हा आपली काही धडगत नाही असा विचार येऊन खानाचे सैन्य जावळीच्या खोऱ्यामध्ये जिकडे वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पण हे जावळीचे खोरे इतके घनदाट असल्यामुळं कित्येक दिवस ते सैन्य या जावळीच्या खोऱ्यामध्ये फक्त भटकंती करत होते. त्यांना मार्गच दिसत नव्हता की मार्ग बाहेर पडायला नेमका आहे कुठून. स्वतःला बलाढ्य समजणाऱ्या खानाची शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे फजिती केली. त्याच्या सैन्याला पळायलाही वाट सापडेना. मित्रांनो, असे म्हणतात की खानासारख्या बलाढ्य सरदाराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी फजिती करून हत्या केली. ही वार्ता जेव्हा आदिलशाही दरबारात कळाली तेव्हा पूर्ण दरबारामध्ये शोककळा पसरल्या आणि बडी बेगम आणि अली आदिलशाह हे दोन्हीही दरबारातून उठून आपापल्या खोलीमध्ये जाऊन शोककळा व्यक्त करत बसले. मित्रांनो, असे म्हणतात की या घटनेनंतर आदिलशाही दरबार जवळजवळ 3 दिवस बंद होता आणि हे आदिलशाह आणि त्याची आई जवळजवळ 3 दिवस अन्नसेवनही करत नव्हते. मित्रांनो, आपल्याला पूर्ण गडाला प्रदक्षिणा मारायची आहे. त्यामुळं महादरवाजापासनं डायरेक्ट गडावरती न जाता आपण या पूर्ण तटबंदीचा प्रवास करूयात आणि नंतर गडावरील वास्तूंचे दर्शन घेऊयात. मित्रांनो, प्रतापगड हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला. प्रतापगडची समुद्र सपाटीपासूनची उंची 3556 फूट आहे. मित्रांनो, महाराजांनी प्रतापगडच्या बांधणीची जबाबदारी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे या त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्याकडे दिली होती. मित्रांनो, प्रतापगड बांधण्यासाठी 2 वर्ष खर्च झाली आणि प्रतापगडच्या बांधणीचं काम हे 1656 मध्ये पूर्ण झालं. मित्रांनो, प्रतापगडवरील भवानी देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. मित्रांनो, काही जण असं म्हणतात की ते मंदिर अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी बांधलं, तर काही म्हणतात गड बांधते वेळीच ते मंदिर बांधलं गेलं.
पण गड बांधतेवेळीच मंदिर बांधलं जाण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. कारण जेव्हा अफजल खानाच्या भेटीला शिवाजी महाराज जातात तेव्हा ते माता तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जातात, अशा बऱ्याच ठिकाणी पुरावा सापडतो मित्रांनो. त्यामुळे भवानी मातेचं मंदिर हे अफजल खानाच्या वधाच्या पूर्वीच गडावरती असावं आणि अफजल खानाच्या वधानंतर त्याचा आकार आणि विस्तार वाढवला गेला असावा अशी शक्यता आहे मित्रांनो. आपण सध्या प्रतापगडवरती आहोत आणि प्रतापगडचं एक विशेष पाहायला मिळतंय मित्रांनो. त्यामध्ये प्रतापगडची जी ही तटबंदी आहे त्या तटबंदीवर मोठ्या प्रमाणात या अशा खाचा बघायला मिळतात. या खाचांचा उपयोग काय मित्रांनो, तर जेव्हा शत्रूचं सैन्य गडाला वेढा टाकतं ते तटबंदीच्या जेव्हा नजीक येतं तेव्हा या खाचामधनं उकळतं तेल किंवा उकळतं पाणी किंवा मग बाण मारण्यासाठी या जागांचा उपयोग व्हायचा मित्रांनो. हे बघा, इथनं बरोबर तटबंदी दिसते खालची. मित्रांनो, आपण प्रतापगडवरील चिलखती तटबंदीपाशी येऊन पोहोचलो आहोत. चिलखती तटबंदी कशाला म्हणतात चला तुम्हाला दाखवतो. जेव्हा दोन तटबंद्या एकाला एक खेटूनच असतील त्या तटबंद्यांना चिलखती तटबंदी म्हणतात मित्रांनो. ही आहे पहिली तटबंदी आणि ही आहे दुसरी तटबंदी. मित्रांनो, या चिलखती तटबंदींचा उपयोग काय, तर तोफांच्या गोळ्याच्या माऱ्याने एक तटबंदी जरी पडली तरी पण किल्ला पडू नये म्हणून ही दुसरी तटबंदी आधीच बांधून ठेवलेली असायची मित्रांनो. त्यामुळे किल्ल्याला जास्त संरक्षण मिळायचं. मित्रांनो, आता आपण प्रतापगडवरील चोर दरवाजापाशी येऊन पोहोचलो आहोत. हा बघा, हा आहे प्रतापगडवरील चोर दरवाजा. मित्रांनो, चोर दरवाजा ओळखण्याचं एक सोपी ट्रिक म्हणजे चोर दरवाजाची उंची ही माणसाच्या उंचीपेक्षा खूप कमी असते मित्रांनो. आणि चोर दरवाजामधनं वाकूनच तुम्हाला बाहेर पडावं लागतं. हे बघा, माझ्या हाईटपेक्षाही या दरवाजाची उंची कमी आहे. मित्रांनो, चोर दरवाजा बघून झाल्यानंतर आता आपण आपले मार्गक्रमण पुढच्या दिशेला करूयात. मित्रांनो, कुठल्याही किल्ल्यावर आल्यानंतर तो किल्ला फिरण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही तो किल्ला पूर्ण फिरताल. अर्धवट किल्ला बघण्यात काही मजा नाही मित्रांनो.
मित्रांनो, प्रतापगड हा दुसऱ्याही एका विशेष प्रसंगाचा साक्षी राहिलेला आहे. तो म्हणजे जेव्हा औरंगजेबाच्या आदेशावरनं मोगलांचा सेनापती इतिकत खान हा रायगडला वेढा देतो, तेव्हा महाराणी येसुबाई या राजाराम महाराजांना रायगड सोडण्याचे आदेश देतात. तेव्हा राजाराम महाराज रायगडावरनं याच प्रतापगडावरती 3 महिने मुक्कामासाठी असतात. मित्रांनो, हा किल्ला दुर्गम असल्यामुळं मोगलांना या किल्ल्याला लवकर वेढा देता आला नाही. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय त्या जावळी खोऱ्यातील डोंगर रांगा. मित्रांनो, फक्त डोंगर रांगा दिसत आहेत. मित्रांनो, जवळजवळ 4 डोंगर रांगा एकामागे एक दिसत आहेत. उंच डोंगर रांगा. मित्रांनो, हवेलाही जायला वाट देणार नाहीत असल्या या डोंगर रांगा. हेच कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला या जावळीच्या खोऱ्यात आणून त्याचा सूड घेतला. मित्रांनो, आता सध्या आपण पूर्वेकडील तटबंदीवर उभा आहोत. हा आहे पूर्वेकडील बुरुज. पूर्वेकडील तटबंदी आणि बुरुज बघून झाल्यानंतर आता आपण पुढे मार्गक्रमण करूयात. मित्रांनो, इथं दुसरा एक चोर दरवाजा लागला आहे. चला हाही चोर दरवाजा बघून घेऊयात. हे गेट काही दिवसापूर्वी लावलेलं असायचं मित्रांनो, पण आता पर्यटकांसाठी ते उघडं करण्यात आलं आहे. मित्रांनो, हा एक चोर दरवाजा बघून झाल्यानंतर आता आपण जाऊया बाली किल्ल्याकडे. मित्रांनो, महाराजाच्या मूर्तीचे अनावरण सन 1956 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. मित्रांनो, ही मूर्ती कास्य या धातूपासून बनवलेली आहे. मित्रांनो, पायरी मार्गाने गडावरती आल्यानंतर केदारेश्वर महादेवाचे मंदिर लागते. चला महादेवाचे दर्शन घेऊयात आणि उरलेला किल्ला नंतर बघूयात.
किती दाखवत होते मित्रांनो, गडावरील केदारेश्वर महादेवाला इच्छापूर्ती केदारेश्वर महादेव असंही म्हणतात. त्याचं कारण असं की अफजल खानाच्या भेटीला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी केदारेश्वर महादेवाचा अभिषेक करून त्याच्याकडं सुखरूप येण्याची इच्छा प्रकट केली होती असं म्हणतात आणि महाराज सुखरूप परत आले. मित्रांनो, केदारेश्वर महादेवाची पिंड ही प्रतापगडचे बांधकाम चालू असताना उत्खननामध्ये सापडली होती. मित्रांनो, आता सध्या आपण आहोत प्रतापगडवरील केदारेश्वर बुरुजापाशी आणि या केदारेश्वर बुरुजाचे एक विशेष वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा केदारेश्वर बुरुज सातारा आणि रायगड जिल्हा यांच्या बाँड्रीवर येतो मित्रांनो. या बुरुजाच्या अलीकडे आहे सातारा जिल्हा आणि या बुरुजाच्या पलीकडे आहे रायगड जिल्हा. म्हणजे माझं शरीर हे सातारा जिल्ह्यात आहे आणि माझा हात हा रायगड जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, केदारेश्वर बुरुजाखालीच आहे तो चोर दरवाजा. चला हा चोर दरवाजाही बघून घेऊयात. खूप गार वाटते मित्रांनो इथे. हे गेट लावलेलं आहे मित्रांनो. खाली एकदम उतरण असल्यामुळं धोकादायक आहे. आप भी कीजिए. ये बुढ़ा बुढ़ी इतना गाड़ी ओपन कर मिले ना. मोबाइल पास नहीं कर लास्ट में Ayo,
मित्रांनो, किल्ल्यावर जायचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाजूलाच एक पालखी दरवाजा आहे, ज्याद्वारे शिवकाळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर येत तेव्हा त्यांना याच दरवाजाद्वारे पालखीमध्ये बसून गडावर नेलं जाईल. आता ही वाट बंद ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याचं वाट बंद ठेवण्याचं कारण असं की एकेकाळी शिवाजी महाराज या वाटेनं गडावरती गेलेले आहेत आणि त्या वाटेचे अवशेष शिल्लक राहावे आणि त्या वाटेचं पावित्र्य राखलं जावं म्हणून ही वाट आता बंद ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. जनरली लोक मुख्य दरवाजातून वरती येतात आणि किल्ल्यावरती जाऊन 4-5 वास्तू बघतात आणि परत येतात आणि म्हणतात की प्रतापगड खूपच छोटा किल्ला आहे. पण तुम्ही जर दुर्गप्रेमी असाल मित्रांनो तर प्रतापगड असा फिरायचा नाही. सुरुवातीला डायरेक्ट गडावरती जाऊ नका. मुख्य दरवाजा आहे त्याच्या उजव्या साईडला एक तटबंदी गेलेली आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवत होती. या तटबंदीने तुम्ही जर पूर्ण किल्ला फिरलात तर तुम्हाला या किल्ल्याचा आकारही कळेल आणि दुर्गमताही कळेल. या तटबंदीने गेल्यावर तुमचा पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा होईल मित्रांनो. या सगळ्या वास्तू बघून आपली प्रतापगडची सफर इथंच संपते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवशंभू.